इयत्ता 11वी, विषय मराठी. विद्यार्थ्यांनो, पान नंबर 36 वरती या. मागच्या तासाला आपण पाठ नंबर 9 वहिनींचा सुसाट सल्ला, कवयित्री शोभा बेंद्रे या संदर्भात पाठ थोडासा या ठिकाणी झालेला आहे. प्रस्तुत पाठामध्ये थोडासा संदर्भ द्यायचं झालं तर वहिनींचा सुसाट सल्ला ही प्रामुख्यानं हलकी फुलकी अशी असणारी कथा आहे. उलटसुलट घटना, माणसांच्या वागण्यातील असणारा विरोधाभास, गमतीशीर व्यक्तिचित्र यामुळे प्रस्तुत कथा अधिक या ठिकाणी रंगतदार झालेली आहे. स्त्रीला समाजात असणारं मानाचं स्थान आणि मानवी समान हक्क मिळायला हवा, तिने स्वतःला सिद्ध करून स्वतःचं महत्त्व समजायला पटवून द्यायला हवं, हा संदेश प्रस्तुत कथेतून या ठिकाणी आलेला आहे. विद्यार्थ्यांनो, आपण या ठिकाणी थोडंसं पान नंबर आता 37 वरती या. मागच्या तासाला आपण उषा वहिनींच्या संदर्भात, उषा वहिनी प्रस्तुत कथेमध्ये प्रामुख्यानं वहिनींचा सल्ला सेवेतून, दूरदर्शनच्या सेवेतून त्या निवृत्त झाल्यानंतर त्यांचा कार्यक्रम, शेवटचा कार्यक्रम या ठिकाणी त्यांचा दूरदर्शनवरशी होता, थेट प्रक्षेपणाचा. मुंबईला दूरदर्शन या ठिकाणी झालेलं त्या सेवेतून ते निवृत्त होत आहेत आणि त्या कार्यक्रमाला ते उरकून या ठिकाणी निघालेले आहेत. बघा, पान 37 भाग 2. निशा त्यांना हळुवारपणे उठवायला लागली, पण प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही उषा वहिनींना हालताच येईना. निशानं पाहिलं, त्यांचा डावा पाय गुडघ्यापासून वाकडाच झाला होता. निशाने सर्व सूत्र आपल्या हातात घेतली. प्रथम तिने एका नामवंत अस्थिव्यंग तज्ज्ञ डॉक्टरांना फोन केला. डॉक्टरांनी ताबडतोब पेशंटला हॉस्पिटलमध्ये घेऊन या असं सांगितलं. निशाने गॅलरीतून ड्रायव्हरला वर बोलावून घेतलं. ड्रायव्हर वर आला. काय सामान न्यायचं ताई? इथपर्यंत साधारण मागच्या वेळेस आपण आलो होतो. उषा वहिनी या ठिकाणी कार्यक्रमाला निघालेल्या असताना रुमाल राहिला आणि या ठिकाणी त्या रुमाल या ठिकाणी घेत असताना या ठिकाणी त्यांचा पाय घसरून त्या ठिकाणी पडलेले आहेत. तिथून त्या या ठिकाणी परत डॉक्टरकडे या ठिकाणी आलेले आहेत. सोबत त्यांची लहान बहीण निशा या ठिकाणी असेल. त्यावेळेस या ठिकाणी त्यांचे अस्थिव्यंग तज्ज्ञ असं म्हटलं पाहिजे, म्हणजे हाडाबाबतचा असणारे डॉक्टर त्यांच्याकडे या ठिकाणी त्यांना नेलेलं असेल. डॉक्टरांनी या ठिकाणी त्यांना लगेच वरती बोलवलेलं असेल. ड्रायव्हर वर आला. काय सामान न्यायचे ताई? निशानं उषा वहिनीकडे बोर्ड दाखवलं. ड्रायव्हर चुकचुकला. अर अशा कशा पडल्या तुम्ही वहिनी? निशा गंभीरपणे म्हणाली. दांडीवरचे कपडे काढत होती. ड्रायव्हर आणि निशा दोघांनी उचलून उषा वहिनींना गाडीत नेऊन बसवलं. गाडी सुरू केली आणि विचारलं, कुठं जायचं? उषा वहिनींनी पुटपुटत होत्या, शिवाजी मंदिर. बघा, शिवाजी मंदिर. निशाने त्यांना गप्प करून म्हटलं, बडवे हॉस्पिटल. डॉक्टर बडव्यांनी तपासणीनंतर निर्णय दिला. ताबडतोब अनस्थेशिया देऊन बोन सेट करायला हवं. त्यानंतर प्लास्टर घालून घरी पाठवीन. उषा वहिनींनी क्षीणपणे म्हणाल्या, शिवाजी मंदिर. मला शिवाजी मंदिरमध्ये अर्ध्या तासात पोचायला हवं. हो. 6 वाजता प्रोग्राम सुरू होणार. बघा, या ठिकाणी त्यांच्या हाडाला लागलेलं असेल. अनस्थेशिया असा एक शब्द गेला. डॉक्टर बडवे हॉस्पिटलमध्ये त्यांना न्यायचं ठरलेलं असेल, पण तरीही उषा वहिनींना तो कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा असेल. डॉक्टरांच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी पायाला जखम झालेली, पायाला प्लास्टरची गरज असेल, म्हणून या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी हॉस्पिटलमधून पाठवून अनस्थेशिया शब्द गेला, म्हणजे भूल देणारे डॉक्टर त्यांना लवकर या ठिकाणी त्यांनी बोलवून घेतलं असेल आणि म्हणजे या ठिकाणी कार्यक्रम या ठिकाणी त्यांचा थांबलेला असेल. उषा वहिनी क्षीणपणे म्हणाल्या, शिवाजी मंदिर. मला शिवाजी मंदिरमध्ये अर्ध्या तासात पोचायलाच हवं. हो. 6 वाजता प्रोग्राम सुरू होणार आहे. डॉक्टर म्हणाले, कार्यक्रमात तुम्ही नुसत्या किंकाळ्या
फोडल्यात तर ते चालेल का तुमच्या प्रेक्षकांना? पाहुण्यांनी बघा, पाहुण्यांना उषा बहिणींच्या डोक्यात पायाचा नव्हे तर, पान उलटी करा, पान 38 वरती या. पहिला बघा 38 पानावरती. कार्यक्रमाचा विषय. डोळे पुसत त्या म्हणाल्या, निशा, अगं नाटकातलं एखादं पात्र आलं नाही तरी बॅक स्टेजचा सुद्धा कोणीतरी ती भूमिका आयत्या वेळी करून वेळ मारून नेतो, पण माझी वहिनींची भूमिका कोण करेल ग? वाक्य संपलं आणि त्यांचे डोळे लकाकले. निशाचा दंड धरून त्या म्हणाल्या, तू करणार निशा, आज तू वहिनींची भूमिका करणार, तूच करू शकतेस. बघा, प्रस्तुत कथेमध्ये आता उषा वहिनी या ठिकाणी असल्यानंतर त्यांची लहान बहीण ऐनवेळी या ठिकाणी तो कार्यक्रम पार पाडणार अशी त्यांची चर्चा चालू असेल. निशाने जोराजोरात मान हलवली. अगं काहीतरी काय बोलतेस? मी कधी माईकवरून तोंड उघडलं तर ते फक्त भांडण्यासाठी उघडते. कामगार युनियनची कार्यकर्ता म्हणून मला मॅनेजमेंटच्या धमक्या देता येतात. कामगारांच्या मागण्या मांडताना आवाज चढवता येतो. तुझ्यासारखा गोडगोड सल्ले मला देता येणार हे मला नाही जमायचं. बघा, कधी या ठिकाणी एकंदरीत निशा म्हणजे या ठिकाणी त्या टीव्हीवरती म्हणा किंवा दूरदर्शन कधी माईकवरून त्या बोललेल्या नाहीत. अशा प्रसंगी त्या या ठिकाणी म्हणतात की मला या ठिकाणी एवढं तो कार्यक्रम पार पाडणं अशक्य आहे. मला या ठिकाणी कुठंतरी चाळीमध्ये त्या गल्लीमध्ये या ठिकाणी स्त्रियांच्या बरोबर भांडणं, हे कार्यकर्ता युनियनचे म्हणून या ठिकाणी मॅनेजमेंटचं नियोजन किंवा त्यांना बोलणं एवढंच आजपर्यंत मला या ठिकाणी करता आलेलं असेल. बघा, मग उषा वहिनी उत्साहानं म्हणाल्या, जमेल, जमवायचं वागणं नंतर, पण दिसणं तर तुझी आणि माझी अगदी सारखीच आहे ना. जुळ्या नसलो तरी 5 वर्षाच्या अंतरानं जुळ व्हाव्या तशाच आपण दिसतो. फरक किंचित, तोही वयाचाच. बाकी रंगरूप बांधा, आवाज सर्व एकसारखाच. माझं ऐक ग माझी राणी ती, मी तुझी 15 मिनिटात तयारी करून देते, तू फक्त ही कागद हातात ठेव. भाग घेणाऱ्यांचे प्रश्न ठरलेले आहेत, उत्तर त्या कागदावर आहेत. फक्त घरी जा आणि एक छान साडी नेस प्लीज निशा. वहिनींची लाज आता तुझ्याच हातात आहे. बघा, प्रस्तुत परिच्छेदमध्ये या ठिकाणी प्रसंग असा असेल की या ठिकाणी दिसण्यासाठी दोन्ही बहिणी एकसारख्या असतील, फक्त वयाचं थोडंफार अंतर असेल. फक्त वयाचं या ठिकाणी थोडंसं अंतर असेल, नाहीतर या ठिकाणी चेहऱ्यावरून प्रेक्षकांना काही ओळखता येणार नाही. लगेच निशाची सुद्धा तयारी झालेली असेल. 15 मिनिटात मी साडी वगैरे नेसून या ठिकाणी येते. आणि या ठिकाणी आता अशा प्रसंगी आपली या ठिकाणी थोरली बहीण असा प्रसंग या ठिकाणी त्यांना नाकारता येणार नाही. कार्यक्रम तर या ठिकाणी रद्द करता येणार नाही. अशा वेळेस या ठिकाणी अपघातानंच म्हणायचं आपत्कालीन आलेलं संकट, पण या ठिकाणी त्याचं निवारण करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून या ठिकाणी निशासुद्धा तिथं या ठिकाणी भाषण देण्यासाठी किंवा सत्कार प्रसंगी तयार झालेली असेल. शिवाजी मंदिरच्या मागच्या पार्किंग स्पेसमध्ये गाडी थांबली. उषा वहिनींच्या रूपात निशा खाली उतरली. मात्र स्टेजकडे जाणाऱ्या जिन्यावरून लोकांची धावपळ उडाली. त्याच्यातच वहिनी सेंट लाईट माईक ओके करतात. वहिनी मेकअपला बसा. वहिनी, भाग घेणाऱ्या सर्व बायका आल्यात बर का, असा चारी बाजूंनी कल्लोळ उसळला. सर्वत्र या ठिकाणी चर्चा सुरू झाली. सर्वत्र आवाज. वहिनी या ठिकाणी 10-15 मिनिटांमध्ये मेकअप वगैरे करून यायला निशा तयार झालेली असेल. तोपर्यंत माईक वगैरे या ठिकाणी साऊंड सिस्टीम व्यवस्थित करून घेतली असेल. कार्यक्रमामध्ये भाग घेणाऱ्या सर्व स्त्रिया या ठिकाणी आलेल्या आहेत. अजूनही या ठिकाणी त्या उषा वहिनींची वाट पाहत असेल. सर्व स्त्रियांचा चर्चा, हास्य कल्लोळ सुरू असेल.
सर्वजण या ठिकाणी उषा वहिनीकडे येण्यासाठी त्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. निशाने चेहऱ्यावर प्रौढपणा आणण्याचा प्रयत्न केला आणि उषा वहिनींच्या भूमिकेत स्वतःला सराईतपणे झोकून दिलं. सुदैवानं उषा बरोबर ती 2-3 वेळा टीव्ही सेंटरवर रेकॉर्डिंग पाहायला गेली होती. त्यामुळे उषाच्या सहकार्यांशी तिची चांगली ओळख होती. अर्थात तेव्हा ती उषा वहिनींची बहीण होती. आज मात्र उषा वहिनींच्या थाटात तिनं भराभर सूत्र हलवायला सुरुवात केली. आज या ठिकाणी सुरुवात बरोबर म्हणजे या ठिकाणी उषा वहिनींच्या थाटात आपणच या ठिकाणी उषा आहोत या अनुषंगानं त्यांचं हावभाव कार्यक्रमामध्ये त्यांना सुरू केलेले असेल. 2-3 वेळा या ठिकाणी दूरदर्शनवरती जाण्याचा प्रसंग आपल्या बहिणीबरोबर त्या निशाला आलेला असेल. सर्व या ठिकाणी उषा वहिनींचे जे सहकारी होते त्यांची बऱ्यापैकी त्यांची ओळख होती. त्यामुळं बराबर सर्व या ठिकाणी कार्यक्रम आपण या ठिकाणी उषासारखाच करतोय असं त्यांना या ठिकाणी वाटलं असेल. 38 पानावरतीच्या या ठिकाणी बघा, निवेदिका वर्षाने माईक हातात घेतला. रसिक हो, बघा कार्यक्रमाला सुरू झाली. रसिक हो, वहिनींचा सल्ला ह्या कार्यक्रमाचा आजचा शेवटचा प्रयोग. यावेळी प्रथमच हा कार्यक्रम दूरदर्शन केंद्राच्या बाहेर शिवाजी मंदिर ह्या लोकप्रिय नाट्यगृहात साजरा होत आहे. आणखीही एक प्रयोग आज आम्ही प्रथमच करत आहोत. या कार्यक्रमाच्या शेवटची 10 मिनिटं प्रेक्षकांना वहिनींशी फोनवरून थेट संपर्क साधता येईल. तर मैत्रिणींनो, वहिनींचा सल्ला ही आजचा शेवटचा कार्यक्रम. उद्याच त्या सेवेतून निवृत्त होणार होत्या. दूरदर्शन, मुंबई दूरदर्शनवरती या ठिकाणी त्यांनी केलेले सेवा वयाच्या या ठिकाणी मुळे त्या सेवेतून निवृत्त होत आहेत. म्हणून हा कार्यक्रम आवर्जून या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी दूरदर्शनच्या बाहेर शिवाजी मंदिरामध्ये नाट्यगृहामध्ये अनेक त्यांचे रसिक वगैरे तिथं या ठिकाणी जमलेले असतील आणि अशा वेळेस हा कार्यक्रम त्यांना तिथं ठेवलेला असेल. निशा या ठिकाणी बोलत असं म्हणते, मैत्रिणींना वहिनींचा सल्ला हा आजचा शेवटचा कार्यक्रम. निवेदकाचं शेवटचं वाक्य संपलं आणि उषा वहिनींनी रंगमंचावर प्रवेश केला. प्रेक्षकांना टाळ्या वाजवून त्याचं स्वागत केलं. पण त्यावेळी महिला प्रेक्षकात अपेक्षाभंगाची एक जोरकस लाट पसरली. वहिनींचा सल्ला दरवेळी आवर्जून पाहिला जायचा. त्याचं एक प्रमुख कारण उषा वहिनींनी नेसलेली साडी. 20 वर्षामधल्या प्रत्येक कार्यक्रमानंतर उषा वहिनींच्या साडीवर चर्चा व्हायची आणि अगदी तशीच साडी खरेदी करायला बायकांच्या शोधयात्रा निघायच्या. आजचा शेवटचा कार्यक्रम म्हणजे उषा वहिनी नक्कीच अशी साडी नेसतील की बायकांनी जन्मभर लक्षात ठेवावी. तर आज उलटाच प्रकार बघा, स्त्रियांची या ठिकाणी असणारा पोशाख त्याविषयी त्यांच्या सहकारी मैत्रिणी यांची चर्चा सुरू झालेली असेल. आज नेहमीपेक्षा या ठिकाणी वेगळी साडी वगैरे भारदस्त असा कार्यक्रम या ठिकाणी शेवटचा असणार. पण अनेक या ठिकाणी त्यांची असणारे सहकारी त्यांची थोडीशी निराशा झालेली असेल. आज या ठिकाणी हा उषा वहिनी या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी उत्कृष्ट पेहराव पोशाख वगैरे करतील. प्रत्येकाने जन्मभर तरी शेवटचा कार्यक्रम लक्षात ठेवतील अशा अर्थानं अपेक्षा थोडासा सर्वांची कमी झालेली असेल. उषा वहिनी त्याच पण तरीही त्याच नसाव्यात असा काहीतरी व्यक्तिमत्वातला बदल. साडी तर अगदीच साधीशी सर्वसाधारण काठी पदरी मळखाऊ रंगाची सुती कोणीतरी कुजबुजली. शी, ही कसली साडी. उषा वहिनींनी एक स्मितहास्य केलं आणि थोड्याशा प्रास्ताविकानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रथम एक तरतरीत आधुनिक स्त्रीनं आपली समस्या सांगितली. बघा या ठिकाणी मग थोड्याच वेळात या प्रास्ताविक वगैरे करून कार्यक्रमाला सुरुवात झालेली असेल. आधुनिक स्त्रीनं आपल्या समस्या कशा या ठिकाणी मांडाव्यात असं या ठिकाणी त्यांचं संभाषण सुरू झालं. मी एक नोकरी करणारी स्त्री. बघा प्रस्तुत या ठिकाणी उषा वहिनींची लहान बहीण निशा, पण आपणच उषा आहोत ह्या पद्धतीनं ती आपलं स्वतःचं मत सांगत असेल. मी एक नोकरी करणारी स्त्री. माझं नाव सुचरिता नवरे.
माझी समस्या ही आहे की घरातली कामं फक्त मला दिसतात, यांना दिसत नाहीत. म्हणजे मी ती केली नाहीत तर ते त्यांना बरोबर दिसतं. पण स्वतः करा असं मी सांगितलं तर ते एकदम आंधळे होतात. स्वतः ते आंधळे होतात. बघा, या ठिकाणी मी एक सर्वसामान्य स्त्री, नोकरी करणारी, तिने या ठिकाणी स्वतःचं सुचरिता नवरे असं स्वतःचं नाव सांगितलेलं असेल. घरातील सर्व आपण या ठिकाणी कामं करून सुद्धा मी या ठिकाणी बाहेरचं काम करते असं तिला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे. असली उषा वहिनींनी दिलेला कागद नकली उषा वहिनींनी डोळ्याखालून घातला होता. संसाराच्या रथाची 2 चाकं म्हणजे नवरा आणि बायको. एक चाक थोडंसं कुचकामी असेल तर दुसऱ्या चाकानं आपल्यावर जास्त भार द्यावा. उषाताईचा सल्ला त्यांनी चुरगळून टाकला म्हणजे थोडंसं या ठिकाणी त्याला फारसं महत्त्व दिलं नाही. या ठिकाणी प्रपंचामध्ये पती पत्नी किंवा नवरा बायको हे दोघांचं या ठिकाणी काय की थोडंसं कुठलंही काम करत असताना थोडंसं प्रामुख्याने असं म्हणता येईल की सर्व मतभेद हे होणारच. पण तरी या ठिकाणी आपल्या पतीचा सल्ला ते या ठिकाणी थोडंसं त्यांना कमी लेखत असतील अशा अर्थानं. बघा, पान 39 वरती या ठिकाणी माईक हातात घेऊन त्या खणखणीत आवाजात म्हणाल्या, नवरेबाई, सॉरी, तुम्ही नाव बदलू शकत नाही, पण संसार रथ नीट चालायला हवा असेल तर दोन्ही चाकांची सारखी शक्ती वापरात असायला हवी. ह्यासाठी मी तुम्हाला एक नेत्रजन देते. त्याचं नाव आहे असहकार. अंजन हे नवऱ्याच्या नव्हे तुमच्या स्वतःच्या डोळ्यात घाला. म्हणजे तुमच्या डोळ्यातला लखलखाट वाढेल. उदाहरण द्यायचं झालं तर तुमच्या आणि मुलांच्या पुरतं जेवण करा आणि जेवणही घ्या. तुमच्या कपड्यांना इस्त्री करा. नवऱ्याच्या चुरगळलेल्या कपड्यांचा ढीग त्यांच्या डोक्यावर रचून ठेवा. तुमच्या वस्तू वापरा. त्याचं पेन, पाकिट, रुमाल शोधून जागच्या जागी ठेवण्याची तसदी घेऊ नका. बघा, स्त्रियांचं घरातील असणारं स्थान, महत्त्व याविषयी या ठिकाणी ती निशा कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगत असेल. त्या स्त्रीने या ठिकाणी सर्व या ठिकाणी स्वयंपाक वगैरे आवरून मुलांचं जेवण वगैरे करणं, त्यांच्या कपड्यांना इस्त्री वगैरे करणं, कपडे या ठिकाणी कधी ते या ठिकाणी पुरुष माणसं घरातील धुवत नसतील, हे सर्व या ठिकाणी आवरावर करून तिथून ते नोकरीला जायचं. हे सर्व मी या ठिकाणी केलेलं असेल. पण सेवेतून निवृत्त झाल्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये ती आपलं घरातील स्वतःचं स्थान, स्त्रियांचं महत्त्व सांगण्याचा प्रयत्न करतात. लक्षात ठेवा, तुम्हीही 10 वर्ष नोकरी करत आहात. तुम्हाला आयतं ताट एकदा तरी मिळालं. तुमच्या साडीला इस्त्री करून नवऱ्यानं तुमच्या हातात ठेवली. तुमच्या कानातल्याचं हरवलेलं मंगळसूत्र शोधण्यासाठी तो एकदा तरी वाकला. जर ह्या प्रश्नांची उत्तरं नकारार्थी असतील तर हे अंजन वाचून तुम्हाला पर्याय नाही. फार नको, केवळ 4 दिवस हे असहकार अंजन वापरा आणि 5व्या दिवशी नवऱ्याला निरोप द्या की संध्याकाळी दूरदर्शनवरच्या वहिनी माझ्याबरोबर घरी येणार आहेत. आम्ही दोघी जरा कामाचं बोलणार आहोत. तरी चहा आणि खाणं आपण सांभाळावं, तरच माझ्या असहकार वृत्ताची आज सांगता होईल. नाहीतर हे वृत्त मी वर्षभर पाळणार आहे. नव्या मनूच्या या नव्या वृत्ताचा वसा घेणार असं नुसतं म्हणा. मग पहा काय चमत्कार होत होतोय. प्रत्येकाचं क्षणभर अवघडलेली शांतता, विजेच्या कडकडाटानं दिपल्यासारखीच सर्वांची अवस्था. मग मात्र प्रथम एका बाईनं टाळी वाजवली, पाठोपाठ उरलेल्या स्त्रियांनी आणि शेवटी नाइलाजानं का होईना पुरुषांनी टाळ्यांचा कडकडाट केला. विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी उषा वहिनींचा सुसाट सल्ला या पाठामध्ये प्रामुख्यानं किंवा या कथेमध्ये प्रामुख्यानं वहिनींचा सुसाट सल्ला, यामुळे स्त्रीचं असणारं दैनंदिन जीवनातील महत्त्व, स्त्रियांचं असणारं दैनंदिन जीवनातील महत्त्व
घर आणि नोकरी करून सुद्धा या ठिकाणी की पुरुषांनी सुद्धा आपल्याला सहकार्य करावं अशी त्यांची अपेक्षा होती. वहिनींचा सुसाट चालला ही कथा आपण या ठिकाणी थोडीशी अभ्यासलेली आहे. विद्यार्थ्यांनो, आज आपण इथंच या ठिकाणी थोडंसं थांबूया. पुढल्या तासाला पुढला या ठिकाणी भाग आपण सविस्तर या ठिकाणी घेऊया. धन्यवाद.